बीडच्या परळीमध्ये NHAI आणि रेल्वे खात्याच्या समन्वयाच्या अभावानं परळीसाठी महत्त्वाचा असलेला कन्हेरवाडी टोकवाडी बायपास बंद आहे। बायपासवर रेल्वे उड्डाणपूल नसल्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून बायपासवरील वाहतूक बंद असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं। या 4 किलोमीटर बायपाससाठी 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। 2 वर्षांपूर्वी बायपासचं काम पूर्ण करण्यात आलं। दरम्यान या बायपासवर वाहतूकही सुरू होती। मात्र याच बायपास दरम्यान बीड परळी रेल्वे ट्रॅक जात असल्यानं 6 महिन्याआधी बायपासवरची वाहतूक उड्डाणपूल नसल्यानं बंद करण्यात आली। त्यामुळे या अतिरिक्त वाहतुकीचा ताण परळीतील उड्डाणपुलावर पडलाय। पुलाचं डिझाईन रेल्वेकडून बदलण्यात आल्यानं काम रखडल्याचं सांगितलं जात आहे। तर आम्ही फक्त किती ट्रॅक आहेत त्याबाबत NHAIला सूचना करत असतो अशी माहिती रेल्वेनं दिली। बाकी पुलाची रुंदी, उंची आणि लांबी हे NHAI ठरवतं असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। आमचे छोटे मोठे धंदे आहेत आम्ही शेतामध्ये टाकलेले, त्याच्यावर आमचे उदरनिर्वाह होते। एक 10-20 लोकांचे धंदे आणि हे 6 महिन्यापासून हे ब्रिज बंद झाला। पर्यायी मार्ग म्हणून होता, पहिला साईडनं काढून रस्ता दिलेला होता, पण ते पर्यायी मार्ग चालू राहील असं आम्हाला वाटलं, पण त्यांनी पर्यायी मार्ग होता ते पण उपसून बाजूला काढला। हॉटेल छोटं असल्यामुळे मी म्हणलं कशाला आपण आलताला करायचं, हे मटेरियल उचलले म्हणलं राहू द्या, म्हणलं पूल चांगला एक साईड होता, इकडल्या साईडनं पूल रस्ता चालू होता, वाहन पण येत होते, मग व्यवसाय आमचा धंदा एकदम व्यवस्थित चालला होता। आज 6 महिने झालं नोकराच्या सुद्धा पगारी मी घर खर्चून दिले। मी आमदार साहेबाला किंवा खासदार साहेबाला एवढीच विनंती करतो की तात्काळमध्ये हे ब्रिज मंजूर करून ह्याचं काम चालू करावं। बरोबर आहे का? येणाऱ्या जाणाऱ्यास खूप अडचण होत आहे, हीच माझी विनंती। 6 महिन्यापासून यांना उपासमारी ज्यांच्यावर वेळ आली आणि येणाऱ्या जाण्यासाठी एवढा अडचणीचा काळ तुम्ही पाहत असाल की परळी शहरामध्ये आता 2-2 तास ट्रॅफिक या बायपास बंद असल्यामुळे होत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।